नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला हा हरभऱ्याचा प्लॉट आहे, पूर्ण 5 एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. आणि आजच्या तारखेत पूर्ण 54 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये बघूया की धुवारीचा आपल्या हरभऱ्यावर कोणता परिणाम होतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल अवस्थेत आणि ब्रँचेसमध्ये आहे, म्हणजे ब्रँचेसची वाढ होते आणि फुलधारणा पण होते शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा अजून घाटे धरलेले असतील, 70-75 दिवस झालेले असतील, तर घाटे असतीलच. तर घाटे अळी पण येण्याची शक्यता आहे. कारण की आता 2-3 दिवस झाले थंडी कमी पडत आहे शेतकरी मित्रांनो. काही भागात थंडी कमी पडत आहे आणि असं सकाळी ढगाळ वातावरण दिसत आहे. हे बघा, पॉश वातावरण नाही आहे, हे बघा. तर ह्या वातावरणाचा आपल्या पिकावर नक्कीच परिणाम पडते शेतकरी मित्रांनो. धुवारीचा परिणाम असा पडतो शेतकरी मित्रांनो, हे बघा. आता ढगाळ वातावरण आहे, हे बघा. वातावरणात थोडी उष्णता आलेली आहे, तर अळी आलेली आहे, हे बघा. हे बघा, हे शेंडे कोतरणारी अळी आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा अळी. आणि जो धुवारीचा जो आपल्या हरभरा पिकावर जो परिणाम पडतो ना, हे बघा, हे जे फूल आहे ना, हे फूल पूर्ण जळून जाते, गळते. आपल्याला जर असे फुलं जर बारीक जर निरीक्षण करून बघितलं, तर पूर्ण फूल गळते शेतकरी मित्रांनो. जसं हे फूल जर आपण बघितलं, हे बघा, पूर्ण गळ होत आहे. तुम्हाला मी जळालेलं फूल दाखवतो शेतकरी मित्रांनो. धुवारीचा कसा फरक पडतो आपल्या फुलावर. हे बघा शेतकरी मित्रांनो, जर आपण हे फूल जर असं घेतलं, हे बघा, हे बघा, हे पूर्ण जळालेलं फूल आहे. म्हणजे हात लावताच असं आपल्या हातात गळून येते. ह्या धुवारीचा फरक आहे शेतकरी मित्रांनो. तर असं होऊ नये, तर यासाठी आपण एक बुरशीनाशक मारावे आणि अळीसाठी इमॅमॅक्टिन आणि ब्रँचेससाठी शेतकरी मित्रांनो, म्हणजे ब्रँचेसची वाढ होण्यासाठी, फूल धरून राहण्यासाठी आपण 1261 खताची फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो. तर धुवारीमुळे होणारं जे नुकसान आहे शेतकरी मित्रांनो, धुवारीमुळे फूल जळते आणि पिकाची वाढ खुंटते. कारण की बरोबर काही सूर्यप्रकाश आपल्या चेनाला मिळत नाही पिकाला, त्याच्यामुळे वाढ खुंटते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, उत्पन्नात घटी पण येते शेतकरी मित्रांनो. जे काही फूल आलेलं आहे, आपल्याला नॅचरल जे फूल पाहिजे शेतकरी मित्रांनो, ते फूल पूर्ण गळून जाते आणि हरभऱ्याची वाढ पण खुंटते, जास्त दिवस घेते आणि फूल आपल्याला कमी दिसून येते. तर याची दक्षता घेणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. नक्कीच तुम्ही शेतामध्ये येऊन बारीक निरीक्षण करून बघा. ज्या भागात धुवारी पडलेली असेल, तर नक्कीच अशा प्रकारे फुलगड जळालेले फूल आपल्या हरभऱ्याला दिसतील शेतकरी मित्रांनो. काही दिवसांनी ते पण खाली गळून जातात, राहत नाही ते. तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटे असतील, फूल आणि वाढीची अवस्था असतील, नक्कीच एक फवारणीची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे आपला प्लॉट आलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्या हरभरा पिकावर धुवारीचा फरक पडतो शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही बघितलंच आहे, फूल पण दाखवलेलं आहे मी
कशा प्रकारे फूल जळते म्हणून. असं नुकसान होते शेतकरी मित्रांनो. तर नक्की कमेंट करून सांगा की तुमचं ही फूल जळालेलं आहे का, आणि तुमच्या ही भागात ढगाळ वातावरण आलेले आहे का. कारण की कुठे कुठे ढगाळ वातावरण दिसते, कुठे कुठे सूर्यप्रकाश, निब्र सूर्यप्रकाश राहतो, आणि थंडीही कमी जास्त राहते. तर ह्या 2-3 दिवसात चांगल्या प्रकारे धुवारी पडलेली आहे. ह्या धुवारीचाच फरक आहे, आणि समोर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, हे बघा, हे जे फूल आहे याला जर असा हात लावला, हे बघा, आहे गळून येते. हे बघा, आहे गळालं. हे बघा, हे दुसरे फूल गळाले इकडे. असं नुकसान होऊन राहिलं आपलं, म्हणजे हात लावताच ते गळते शेतकरी मित्रांनो. तर सावधान होऊन जा शेतकरी मित्रांनो. ह्या धुवारीचा मुळे खूप नुकसान होते आपल्या हरभरा पिकाचे फुलाचे. तर आता याला उद्या लवकरात लवकर फवारणी करून आपल्या पिकाचं संरक्षण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती आवडली का नाही आवडली, का माझं काही चुकलं ह्या माहितीमध्ये, तर नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो. मी कमेंटची वाट बघेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता भेटूया आपण शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.